माहेरी जाऊन आल्यानंतर फक्त एकच दिवसाचा गॅप घेतला आणि लगेचच घरातील एक्स्ट्रा कामांना सुरुवात केली. याचं कारण असंही आहे कारण पावसाळाही लागणार आहे आणि मुलांची स्कूलही चालू होणार आहे. मुलांची स्कूल चालू झाल्यानंतर हे एक्स्ट्रा कामांना अजिबात वेळ मिळत नसतो आणि तेव्हा ऊनही राहणार नाही. ऊन नसलं की हे कामं करून काही फायदाही नसतो. मग एकाच वेळी सगळं काम न काढता एका दिवसाला एकच कोपरा काढला की सगळं काम व्यवस्थित होत असतं. म्हणून मी माळ्यावरचे सगळे व्यवस्थित रचून घेणार आहे आणि जेही मला वस्तू लागत नाही त्या धुवून पॅक करून देणार आहे. हे एक्स्ट्राचे काही दिवे होते माझ्याकडे घरात की जे मी फक्त सणालाच काढत असते, ते व्यवस्थित धुवून आणि पॅक करून घेतले. घरात सगळ्यांचे जेही एक्स्ट्रा सँडल्स आहेत ते अशा बॉक्समध्ये ठेवते आणि हा बॉक्ससुद्धा मी माळ्यावरती ठेवत असते. इझिली मला काढता येतो. त्याचसोबत देव्हाऱ्यात जास्त गर्दी न करता देव्हाऱ्याचं एक्स्ट्रा सामान मी अशा डब्यात ठेवून घेते, कारण की देव्हाऱ्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू ठेवल्या की देव्हाऱ्यात खूप पसारा दिसतो आणि इझिली तो बॉक्स आपण कुठेतरी ठेवू शकतो की लगेचच वस्तू लागल्या की आपण ह्या बॉक्समधून काढूनसुद्धा घेऊ शकतो. म्हणून मी हा डब्बा केला आहे, त्याच्यामध्ये देव्हाऱ्यातील एक्स्ट्रा सामान मी ठेवून घेत आहे. त्यासुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेतल्या आणि मग मी ठेवत आहे. त्यासोबतच आपल्या घरात जेही तांब्याचे भांडे असतात ते घ्यायला खूप भारी वाटतं की घरात तांब्याचे भांडे पाहिजेच असं, परंतु क्लीन करताना खूप नाकीनऊ येत असते. घासून सुद्धा ते व्यवस्थित चमकत नाही आणि लवकर काळेसुद्धा पडतात. परंतु कितीही घासावे लागले तरीसुद्धा बायकांना भांड्यांचा मोह आवरत नाही, त्या भांडे घेतच असतात. त्यासोबतच मला भांडे घासायला जेवढा कंटाळा येत नाही तेवढा नंतर हा सामान भरण्यासाठी येत असतो, कारण की घासताना काही वाटत नाही, परंतु ब्रेक घेतल्यानंतर ह्या कामांचा खूप मला कंटाळा येत असतो. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबूया, भेटूया नंतर. बाय.